महाराष्ट्रीयन फूड 328. मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे वर्षभर टिकणारा 2.5 किलो प्रमाणातला काळा मसाला. त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. वळूया रेसिपीकडे. मिरच्यांना कडक ऊन देऊन आणले आणि आता पण त्याचे देठ काढतोय. आधी मिरच्यांना ऊन द्यायचं आणि मग देठ काढायची. आपण 1 किलो मिरची घेतली आहे, त्यासाठी 3 किलो कांदे वापरायचे. आणि हा कांदा उन्हामध्ये कडक उन्हात वाळवायचा आहे किंवा पूर्ण ऊन द्यायचं आहे त्याला. होतोय आणि त्यासाठी आपण 3 किलो कांदे घेतले होते, जे कडक उन्हात वाळवले. आणि साधारण हाताने कांदा तुटला गेला पाहिजे किंवा कांदा पूर्ण वाळला गेला पाहिजे, तेव्हाच मसाला टिकतो. आता मिरचीचं प्रमाण बघूया. 1 किलो लवंगी मिरची आहेत, 1 किलो लवंगी मिरची आहेत, 250 ग्रॅम बेडगी मिरची आहे आणि 100 ग्रॅम काश्मीरी मिरची आहे. 700 ग्रॅम धने घेतलेत, 50 ग्रॅम दगडफूल आहे, 50 ग्रॅम तेजपाने, 1.5 तोळा बडूशोप आहे, 1.5 तोळा शहाजिरे, अख्खी विलायची किंवा मोठी विलायची म्हणतात त्याला 1.5 तोळा आहे, लवंग 1.5 तोळा आहे, दालचिनी 1.5 तोळा आहे, नाकेसर हे मार्केटमध्ये मिळतं त्याला 1.5 तोळा घेतले, जावित्री घेतली, काळे मिरे 1.5 तोळा, हे सगळं 1.5 तोळा घेतले. आणि 300 ग्रॅम खसखसे, 500 ग्रॅम खोबरे, खोबरं घेतलं होतं ते अशा पद्धतीने किसून घेतलं. इथं आता आपण मसाला तळून घेतोय आणि मसाला तळण्यासाठी आपण शेंगदाणे तेल वापरले. तर थोडं थोडं तेल टाकून प्रत्येक वस्तू तळून घ्यायची. आता आपण दालचिनी टाकतोय, इथे आपण आता दालचिनी तळून घेतली. आता आपण चक्रफूल तळून घेतोय किंवा काही ठिकाणी याला बाजाफूल म्हणतात. थोडं थोडं परतवायचे तेलामध्ये. साधारण 1 पळी तेल टाकावं, कारण तेल जास्तही नको आहे. मोठी वेलायची तळतोय आपण आता. आपण टाकतोय जावित्री आणि रामपत्री थोडे थोडे घेतले दोन्ही. हे जास्त नाही वापरतात. तुम्ही बघू शकता की मी किती घेतले. 1 किलोसाठी एवढे लागतात.
आता आपण थोडंसं तेल घातलंय, थोडंसं तेल घातलंय आणि आपण आता लवंगा तळून घेतोय. लवंगा आणि नाकेसर थोडंसं तेल घालून मग तळून घेतोय. तेलाचा वापर जास्त नाही करायचा आहे. तळून झाल्यानंतर कढईत अजिबात तेल राहत नाही, तुम्ही बघू शकता. आता आपण घालतो काळी मिरी. अशा प्रकारे आपण काळी मिरी तळून घेतले. इथं पण घालतोय शहाजिरे. शहाजिरे भाजून झालेत आपले. साधारण एक पळी तेल आपण घेतलंय कांदा भाजायला. तुम्ही बघू शकता तेल किती आहे. अगदी थोडं तेल घेऊन कांदा भाजलाय. स्लो गॅसवर भाजायचे. सगळे मसाले स्लो गॅसवरच भाजायचे. इथं आपण थोडंसं तेल घातलंय.
एक पळी तेल आपण आणखीन घातलंय. अशा पद्धतीने आपला कांदा पूर्ण भाजून झालाय. तुम्ही बघू शकता इथं आपण तेजपान तळून घेतलंय. तेल अतिशय थोडं थोडं वापरायचं. इथे आपण दगडफूल भाजून घेतोय. थोडंसं तेल टाकून आपण दाणे भाजून घेतोय. तेलाचं प्रमाण अतिशय कमी वापरायचं. इथे आपण बेडगी मिरची तळून घेतली. थोडंसं तेल घातलंय. इथं आपण लवंगी मिरच्या भाजतोय आणि हे भाजत असताना शक्यतो मोठी कढई घ्या. अशा मोकळ्या हलवता येईल. अशा पद्धतीने मग 2 ते 3 मिनिटं मिरच्या भाजून घेतोय. तुम्ही बघू शकता इथे आपण आता खोबरं भाजून घेतोय. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला तळून तयार आहे. मिरच्या आपण भाजून घेतल्या थोडं थोडं तेल टाकून. ह्या काश्मीरी मिरच्या आहे आणि काही वेडी मिरच्या आहे आणि इकडं लवंगी मिरच्या आपण भाजून घेतो. अशा पद्धतीने सगळं आपलं तळून तयार झालं आणि खोबरं भाजून आपण आता घेतोय. आता आपण खसखस भाजून घेतोय. खसखस भाजी शिरायची.
आता आपण मसाला सर्व मिक्स करून घेऊया मिरच्यांमध्ये. इथं आपण सर्व मसाला मिक्स करतोय. हा आमचा वर्षभराचा मसाला आहे. रेसिपी तुमच्याशी शेअर करते. आता आपण इथं बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची मिक्स करतोय. हा मसाला थंड करून घ्यायचा आहे. थंड करून झाल्यानंतर कांदापूर हा काढून आणायचा आहे. आपण जो मसाला तळून काढला होता तो कांदापूरनं काढून आणला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर करायला आला आहे. आता याला स्टोअर कसं करायचं. काचेची अशा प्रकारची बरणी घ्यायची. ती स्वच्छ धुवून वाळवून आणि ऊन देऊन घ्यायची किंवा थोडा वेळ उन्हात ठेवायची आणि मग स्टोअर करायची. ओला हात कुठेही लागला नाही पाहिजे. तर आता स्टोअर करून ठेवतोय. कलर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आलाय. किंवा जे भांडं घ्याल ते धुवून सुकवून तापवून घ्या. ओला हात नाही लागलं तर हा वर्षभरही पूर्ण व्यवस्थित टिकतो किंवा जाळं वगैरे नाही लागत.